वेलकम बॅक टू अवर चॅनल फ्रेंड्स. मित्रांनो, ट्रायच्या आदेशाने रिचार्ज स्वस्त झाले असं तुम्हाला वाटत असेल. बरेचसे रिचार्ज प्लॅन्स आता नवीन आले, परंतु वास्तव हे आहे की या टेलिकॉम कंपन्या तुम्हाला फसवत आहेत. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढच्या 5 मिनिटात या सगळ्या समजावून सांगतो की कशा प्रकारे या टेलिकॉम कंपन्यांनी स्वस्त रिचार्जच्या नावावर जनतेची फसवणूक केली आहे. हा व्हिडिओ डिलीट होण्याआधीच आजचा हा सगळं सत्य तुम्ही पाहून घ्या. तुमचा वेळ व्यर्थ न घालता आपण डायरेक्ट टॉपिकवर येऊया. बघा, हा त्यांचा ओल्ड प्लॅन आहे. हा आहे जिओचा. काय ओल्ड प्लॅन आहे? 479 479 रुपयामध्ये 6 GB इंटरनेट भेटायचा, अनलिमिटेड कॉलिंग भेटायची आणि 1000 SMS भेटायचे. आता बघा, हा जुना प्लॅन आहे. किती रुपयाचा? 479 चा. जेव्हा ट्रायने आदेश काढले की नाही, तुम्हाला आता नवीन प्लॅन स्वस्त काढावे लागतील. कोणासाठी? तर अशी जनता की ज्यांच्याजवळ अँड्रॉइड मोबाईल नाही आहे, जे साधा मोबाईल यूज करतात कीपॅडवाला, त्यांना इंटरनेटची गरज नाही, त्यांना हा डेटा काहीच कामाचा नाहीये, त्यांच्यासाठी तुम्ही स्वस्त प्लॅन आणा. मग या ट्रायच्या डोळ्यात धूळ फेक करत लोकांना फसवण्यासाठी या टेलिकॉम कंपन्यांनी बघा कसे प्लॅन आणले. तुम्हाला इथं मी दाखवतो. त्यांनी नवीन प्लॅन आणलाय जिओनं 458 रुपयाचा. जुना कितीचा होता? 479 चा. त्याच्यात डेटा सुद्धा भेटायचा 6 GB. पण या 458 मध्ये 84 डेज मध्ये अनलिमिटेड कॉलिंग आहे, SMS सुद्धा आहेत, परंतु याच्यामध्ये डेटा नाहीये, डाटा भेटणार नाही, इंटरनेट भेटणार नाही. फरक किती रुपयाचा पडला? फक्त 20 रुपयाचा फरक. आणि मित्रांनो, जर तुम्हाला एक्स्ट्रा डेटा पाहिजे असेल, या 458 चा रिचार्ज तुम्ही केला आणि तुम्हाला वाटलं की नाही मला डेटाची सुद्धा गरज आहे, तर वेगळा 69 रुपयाचा त्याचा रिचार्ज करावा लागेल. म्हणजे एकूण किंमत किती होणार? 527 रुपयाचा हा प्लॅन होणार. जो की हाच प्लॅन जुन्यामध्ये, जो जुना त्यांचा ऑलरेडी ऍक्टिव्हेट होता, जो आता बंद करण्यात आलाय, तो किती रुपयात भेटायचा? 479 मध्ये या सगळ्या सुविधा भेटायच्या, ज्या की नव्या स्वस्त होण्याच्या नावावर त्यांनी सुविधा आणल्या आहे. ते उलट महाग झालाय. ट्रायला आदेश काढला होता की प्लॅन स्वस्त करा, पण या टेलिकॉम कंपन्यांनी मित्रांनो नुसतं ट्रायच्याच नाही तर लोकांच्या डोळ्यात सुद्धा धूळफेक केली आणि असा नवा प्लॅन आला की घुमून फिरून तो जनतेला महागच पडणार आहे. इतकंच नाही, दुसऱ्या कंपनीचं काय ते पाहूया. हा बघा, हा एअरटेलचा प्लॅन. याच्यामध्ये तर हे अजून जास्त महाग आहे, 509 रुपये, 84 डेज. आणि याच्यामध्ये 900 SMS भेटेल आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग भेटणार आहे. आणि याच्यामध्ये डाटा अवेलेबल नाही, इंटरनेट भेटणार नाही आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला हाच प्लॅन इयरली घ्यायचा असेल तर आपण एक काम करूया. तिन्ही कंपन्या ज्या प्रसिद्ध आहेत, जे जास्त लोक वापर करतात, जसं की जिओ, एअरटेल आणि आयडिया, यांचा कम्पेअर करूया. वर्षाचा प्लॅन 1748 जिओचा, 336 दिवस, म्हणजे ती वर्षभर सुद्धा नाहीये. किती आहे? 336 दिवसाची व्हॅलिडिटी आहे. अनलिमिटेड कॉलिंग आणि SMS 3600. तोच एअरटेलचा 1849, व्हॅलिडिटी 365 दिवस आणि SMS आहे 3600. आणि VI म्हणजेच व्होडाफोन आयडिया 1849 चा प्लॅन आहे, 365 दिवस व्हॅलिडिटी आणि याचे अनलिमिटेड कॉलिंग आणि 3600 SMS भेटणार आहे. मित्रांनो, ट्रायनं यांना आदेश दिलं होतं की मोबाईल प्लॅन स्वस्त करा. यांनी काय करून टाकले? फक्त किमती बदलल्या, परंतु पूर्वीच्या प्लॅन पेक्षा महाग आता हा प्लॅन झालाय. म्हणजे एका प्रकारे लोकांच्या डोळ्यात धूळ फेक करण्यासाठी, ट्रायच्या डोळ्यात धूळ फेक करण्यासाठी या सगळ्या प्रकारचे प्लॅन आणण्यात आले. याची कंप्लेंट ट्रायकडे करण्यात सुद्धा आली आहे. ट्रायचा याच्यावर रिप्लाय सुद्धा आलाय की त्यांनी म्हटलं की 7 दिवसानंतर कंपनी आम्हाला त्यांचे सगळे प्लॅन्स फॉरवर्ड करतील आणि आम्ही पुन्हा त्याची पुनर्तपासणी करणार आहोत. आणि जर काही त्याच्यामध्ये चुकीचं आढळलं तर आम्ही पुन्हा त्यांना या प्लॅनच्या किमती बदलण्यासाठी आदेशित करणार आहोत. एका प्रकारे कशा प्रकारे जनतेची धूळ फेक होते हे इथं त्यांच्या प्लॅन्सद्वारे दिसत होते. आता मी तुम्हाला थंबनेलवर सांगितलं होतं की 10 रुपये आणि 20 रुपयाचा प्लॅन सुद्धा परत येत आहे. त्याची वास्तवता काय आहे ते सुद्धा आपण पाहूया. ट्रायच्या नवीन नियमानुसार जर कोणताही मोबाईल सिम कार्ड आता बंद करायचा असेल तर त्याला आता डायरेक्ट बंद करता येणार नाही. आता एक 20 रुपयाचा असा प्लॅन आणण्यात आलाय की ज्याच्यामुळं एखादा जो सिम कार्ड आहे त्याला 4 महिन्यापर्यंत वापरलं नाही तरी सुद्धा तो चालू राहू शकतो. पहिले फक्त 90 दिवसांपर्यंतची जी मुदत होती त्याला आता 20 रुपये टाकून अजून त्याला 1 महिना पुढे वाढवता येतो. तुम्हाला माहित असेल की जेव्हापासून डबल सिम कार्ड, 2 सिम कार्ड वाले फोन्स आले तर आपण काय करतो की एक आपण जिओचा घेऊन घेतला होता, ज्याच्यामध्ये सुरुवातीला इंटरनेट मोफत होतं, कॉलिंग मोफत होतं, आणि दुसरा आपला रेग्युलर जो पहिलेपासून सुरू होता सिम कार्ड तो आपण पहिले वापरायचो. पण कालांतराने झालं काय? जिओच्या कॉलिंग जास्त झाल्यामुळं सगळ्या लोकांकडे आपला हा जिओचा नंबर चालला गेला. नंतर जिओनं ते फ्री जो होता त्याला रिचार्ज चालू केला. मग आपण रिचार्ज कोणता करत गेलो? जिओचाच करत गेलो. आणि जो पहिलेपासून जो नंबर होता, जो की बँकेत दिलेला आहे, आधार कार्डला जोडलेला आहे, बऱ्याचशा योजनांमध्ये वापरला आहे, त्या सिम कार्डला आपण कधी रिचार्ज केलं नाही. मग आता अडचण अशी आली की नंबर आपण वापरायलो जिओचा, दुसरा नंबर आपण दिलेला आहे बँकेत, आधार कार्डवर आणि बऱ्याचशा सरकारी योजनांमध्ये, तो पण चालू ठेवावा लागेल.
जर आपण हा 90 दिवसामध्ये याच्यावर कोणताही याच्यात कार्यवाही केली नाही, कॉल केला नाही, कॉल आला नाही, इंटरनेट वापरलं नाही, तर तो सिम कार्ड, तो नंबर निष्क्रिय मानलं जाते आणि त्याला बंद करण्यात येत होतं आणि तो नंबर दुसऱ्या एखाद्या ग्राहकाला ती कंपनी देऊन द्यायची. आता आपली फार मोठी तिथं फजिती व्हायची, कारण तो नंबर तर आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे, कारण सगळ्या योजनांमध्ये आपण तोच नंबर वापरला होता. तर आता याच्यावर एक उपाय म्हणून काय केला आहे की आता 90 दिवसापर्यंत असा कोणता सिम कार्ड वापरला नाही तर त्याला 15 दिवसांचा ग्रेस पिरियड देण्यात येईल. त्या 15 दिवसाच्या ग्रेस पिरियड मध्ये तुम्ही कंपनीच्या कॉल सेंटरला कॉल करून ते चालू करू शकता. परंतु याला एक ऑप्शन म्हणून असं सांगण्यात आलं आहे की जर तुमच्या मोबाईलमध्ये हा 20 रुपयाचा रिचार्ज असेल तर काय होईल, जर तुम्ही 90 दिवसापर्यंत हा नंबर वापरलाच नाही तर काय होईल, 90 दिवसानंतर हे 20 रुपये ऑटोमॅटिकली तुमच्या मोबाईल मधून कट होऊन जातील आणि त्या 20 रुपयामध्ये पुढचे अजून 30 दिवस तुम्हाला व्हॅलिडिटी वाढून भेटून जाईल. म्हणजे 90 प्लस 30 म्हणजे जवळपास 4 महिने, 120 दिवस म्हणजे 4 महिने तुमचा मोबाईल नंबर कोणत्याही अडचणीशिवाय, कोणताही वापर नसलं तरी तो 4 महिने चालू राहणार. असा हा 20 रुपयाचा नवीन रिचार्ज आता इथं चालू केलाय की जो फार लोकांसाठी फायदेशीर इथं ठरू शकतो. त्याच्याने तर ट्राय न जे म्हटलं होतं की डेटाशिवाय रिचार्ज प्लॅन आणा, बऱ्याच कंपन्यांनी आणले, डेटाशिवाय सुद्धा प्लॅन आणले, पण तुम्हाला मी आताच सुरुवातीला त्याचे सगळी वास्तव सांगितले की डेटाशिवाय जे प्लॅन आले ते उलट महाग आहे. डेटापेक्षा ते प्लॅन जे आहे ते महाग पडत आहे. जर डेटा इन्क्लूड केलं तर ते फार त्याच्या किमती फार जास्त महाग होत आहेत. या सगळ्यासाठी ट्रायनं नियमात बदल केली होती, परंतु ही ट्रायनं हे सुद्धा म्हटलं होतं की तुम्ही लोक हे जे 84 दिवस 90 दिवस व्हॅलिडिटी देता त्याला बदला. त्या रिचार्जवर 84 किंवा 90 दिवसाची व्हॅलिडिटी नाही तर 365 दिवसाची व्हॅलिडिटी असली पाहिजे, पण त्या टेलिकॉम कंपनीने अजून ती व्हॅलिडिटी दिलेली नाहीये. आणि जे डाटा शिवाय प्लॅन आणण्यास सांगण्यात आलं होतं त्याच्यामध्ये अशी फिगर होती की जवळपास 150 दशलक्ष ग्राहक जे आहे आताही साधा फोन वापरतात, कोणताही अँड्रॉइड प्रकारचं वापरत नाही, त्यांना डेटाची गरजच नाहीये. त्यांना डेटाची गरज नसल्यामुळे तुम्ही विदाऊट डेटावाले प्लॅन्स आणा. परंतु याच्यावर कंपन्यांनी फार आरडाओरड केली की आपण डिजिटल इंडियाकडे वाटचाल करत आहोत, लोक युपीआय पेमेंट कसे करणार, परंतु ट्रायनं त्यांचं ऐकलं नाही. त्यांना म्हणलं नाही तुम्हाला प्लॅन आणावंच लागेल. आणि पुन्हा मग आता या कंपन्यांनी या 2G नेट पॅकवर आधारित असा विदाऊट डेटा प्लॅन त्यांनी आणलाय आणि तो परंतु एका प्रकारे धूळफेक असल्यासारखंच वाटत आहे. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, या टेलिकॉम कंपन्या अक्षरशः सरकारच्याही आणि आपल्या सामान्य लोकांच्या डोळ्यात धूळफेक करत आहे की सरकार आणि या टेलिकॉम कंपन्यांची संगनमत आहे? कमेंट करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.